जालना येथील जुना मोंढ्या तरुणाची दिवसाढवळ्या हत्या, धारदार शस्त्रानं वार, आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना. जालना शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या जुना मोंढा परिसरात दिवसाढवळ्या एका तरुणाची धारदार शस्त्रानं हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवार 27 ऑगस्ट दुपारी 12:30 ते 1 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे जुना मोंढा परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार जुना मोंढा परिसरातील JM हॉटेलसमोर ही घटना घडली. संजय सैनी या तरुणावर 2 जणांनी धारदार शस्त्रानं हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संजय सैनी याचा मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. दरम्यान हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके तैनात करण्यात आली आहे. घटनास्थळी आणि परिसरातील CCTV फुटेजची पोलिसांकडून तपासणी करण्यात येत असून त्यामध्ये 2 संशयित तरुणांची छायाचित्रे रेकॉर्ड झाल्याची माहिती आहे. या हत्येमागील नेमकं कारण काय, तसेच या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करतायत. दिवसा शहरातील गजबजलेल्या मुख्य बाजारपेठेत घडलेल्या हत्येच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून आरोपींना तातडीने अटक करण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. जुन्या मोंढ्यामध्ये जयमा हॉटेल आहे. तिथे एक व्यक्तीला, मला वाटतं 2 व्यक्तींनी मागून येऊन चाकू मारून त्याची हत्या केलेली असं माहिती मिळाल्याने आम्ही सर्व स्टाफ सहित आलेलो आहे आणि बॉडी सध्या तर PM साठी शासकीय रुग्णालयात नेलेली आहे. एक 40 वर्षाचा युवक असावा. त्याचं नाव अजून कन्फर्म व्हायचं आहे आणि बाकी आपली टीम 3 टीम आपण बनवलेल्या आहेत आणि आरोपीचा शोध घेणं चालू आहे. सीसीटीव्ही मध्ये सध्या 2 दिसत आहेत, परंतु अजूनही प्राथमिकच आहे. इतरही CCTV पाहून किती आहेत किंवा काय याचा पूर्ण कन्फर्म तपास करून त्याप्रमाणे कारवाई करू. काय कारण आहे? कारण अजून प्राथमिकच आहे, सध्या काही कळालेलं नाही. फक्त मृतदेह झालेला आहे, त्यांना दवाखान्यात नेलेला आहे आणि पुढच्या तपासातून निष्पन्न होईल तसं आपल्याला कळवण्यात. कशाने वार करण्यात आले कन्फर्म नाही अजून, पण चाकू असावा असं दिसतंय आहे, परंतु ते कन्फर्म करूनच समजेल. थँक्यू.